जी आप आज उपोषण पर बैठी हैं, क्या विषय है? नमस्कार, मी सुशीला राऊत. मी आज 3 वर्षापासून संघर्ष करते महापालिकेशी. 3 वर्षापासून मी पत्रव्यवहार करते. माझ्या जागेवर आम्ही आदिवासी आहोत. माझ्या जागेत अनधिकृत गाळे बांधलेत. मी 3 वर्ष झाली पत्रव्यवहार करते, पण त्यांचं अजूनही काही उत्तर येत नाही. मला हर टाइम मी जेव्हा जाते महापालिकेत, मला उडवा उडवीची उत्तरं दिली जात आहेत. अजूनही मला काही म्हणजे तिथे कारवाई करत नाहीये. महानगरपालिका में निवेदन पत्र किस किस विभाग में दिया है? महानगरपालिकेत दिले, प्रभाग समितीला दिलेले आहे. अनधिकृत बांधकाम, अनलिगल जे बांधकाम आहेत तिथे दिलेले आहेत. आपने शिकायत की है महानगरपालिका में, उस शिकायत में बांधकाम को लेकर ऐसे किन किन क्षेत्र में बांधकाम इलीगल किया गया है? लक्ष्मी पार्क, वर्तक नगर. महानगरपालिका द्वारा आपको कोई लिखित स्वरूप ऐसा कोई काहीच दिलेलं नाहीये. कि आपने इस शिकायत पत्र को संज्ञान में लिया गया है? नाही, अजूनपर्यंत तर काहीच नाही. मला फक्त उडवा उडवीची उत्तरं दिलेत. आज करू, उद्या करू, हेच चाललंय त्यांचं. अजून ये शिकायत पत्र देकर आपके कितना समय हो चुका है? मला आता 3 ते 4 वर्ष झाली. और ये शिकायत पत्र के माध्यम से अब तक किन किन ऑफिसर और किन किन अफसरों से आपकी बात हुई? सहाय्यक आयुक्त पहिला भालचंद्र घुगे होते, आता सोमनाथ बनसोडे आहेत. त्यांच्याशी सर्वांशी बोलणं झालं, पण काही अजूनपर्यंत मला त्यांचं उत्तर काहीच देत नाहीये. फक्त आज करू, उद्या करू, नंतर करू एवढंच सांगतायत. आपने कोई ऐसी उन्हें चेतावनी दी थी कि अगर आप अपने विभाग के द्वारा अगर कार्रवाई नहीं करते तो मैं बेमुद्दत उपोषण पर बैठूंगी? मी लेटर देऊन झाले. आपका लेटर पत्र कितना वक्त हुआ? पत्र व्यवहार मी हप्ताभर पहिल्या अगोदर त्यांना सांगितलेलं होतं. मी अगोदर पण त्यांना आता 5-6 महिने जेव्हा झाले तेव्हा मी एक लेटर दिलं त्यांना, पत्र व्यवहार केला तेव्हा त्यांना सांगितलं, आणि नंतर मी आता उपोषणला बसले. आप जगह पे जिसने कब्जा किया है उसका कुछ नाम कुछ स्वप्नील शेडगे. हाँ, आपने आपके निवेदन पत्र पे कुछ माहिती अनुसार जो कानून है आरटीआई एक्ट का, उसमें जानकारी लेने की आपने कोई कोशिश प्राप्त की है? ते पत्रव्यवहार मी जेव्हा केलं, आरटीआय टाकलेले, त्याच्यातनं मला त्यांनी पेपर दिलेले आहेत. पेपर सर्व आहेत माझ्याकडे. आणि तुझ्यासोबत याच्या अगोदर पण त्या जागेबद्दल काय मारहाण केलेली आहे त्या लोकांनी माझ्यासोबत. मी 10 दिवस हॉस्पिटलला होती. त्याच्यानंतर सुद्धा मला धमकी आलेले आहेत. मारहाण झाल्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट वगैरे काय केली? केलेली मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट वगैरे केलेली. तिकडनं मला बद्दल तुम्हाला काय म्हणजे काय न्याय नाही, त्या लोकांनी पण मला अजून काहीच नाही दिलेलं नाही. ते लोक अजून असेच फिरतायत. ज्यांनी मारहाण केली त्या लोकांनी ते पण असेच फिरतात. ना त्यांना उचललं, ना त्यांना बोलवलं, ना त्यांची काही कारवाई केली अजून. जैसा कि आप उपोषण पर बैठे हो, उपोषण को भी अगर वो गंभीरता से नहीं लेते तो आपका अगला कदम क्या होगा? मी उपोषणवरनं उठणार नाही, इथनं उठणार नाही. माझा जीव गेला तरी चालेल, मी इथनं आता उठणार नाही. मला जोपर्यंत तिथे थोडं कारवाई करत नाही. हमारे न्यूज चैनल्स को सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट्स करें, शेयर करें और घंटी का बटन प्रेस करें, ताकि आने वाली हर वीडियो और अपडेट्स की नोटिफिकेशन आप सभी को मिलती रहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.